नामदेव फडके क्रांतिकारी सेवा संघटना अध्यक्ष पनवेल या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण उत्तीर्ण समारंभ पाहिला होता काल आणि आज या स्पर्धेतील दुसरा दिवस धारोडा संघ कालच्या दिवसामध्ये सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न त्यांचं साकार झालं होतं आणि आजच्या दिवसामध्ये मात्र कुठला संघ असेल जो सुपर 4 मध्ये जाण्याचं स्वप्न रंगवेल हे देखील पाहणं फार गरजेचं. नाव बॅक टू क्रिकेट आपण जाणार मैदानावरती चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला इथे येतोय. बडवल विपक्ष वाघाचे वाडे दोन ताकदवार संघ एकमेकांच्या आमने सामने. संदेश पाटील स्कोर बुक. तर जाऊया मॅच कडे. 2 पंच मदरगड रवाना होत आहे. कैलास वाघमारे मॅन फ्रॉम निंबोडे आणि दुसरे पंच राज कातकरी मॅन फ्रॉम वागणी. राजेश कातकरी मॅन फ्रॉम वागणी हे 2 पंच मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पहिला मॅन्ट्री पापाच्या षटक प्रथम फलंदाजी करताना तुम्हाला वाघाचे वाडे संघ पाहायला मिळेल. बोधाजी चौधरी चंद्रवाघ इसानामी जोडी मैदानावरती पाहायला मिळते. अतिशय चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. इथून मात्र सामना स्टार्ट होईल. कैलास 4 ओव्हर 4 षटका सामना असेल. फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा. 1 मिनिट. कैलास तरी सिद्धा सामना स्टार्ट होतोय. दोन्ही संघाला विश यू ऑल द बेस्ट. आयोजकांच्या वतीनं पुढचा आवाज ऐकूया अतुल कातकरी यांचा. धन्यवाद राजेश शिनारी सर. तर ऑन द स्ट्राईक असणार बुधाजी, तर नॉन स्ट्राईक फलंदाज चंदर. यावेळी बॅटची येणार पहिला झटका 420 झटका वाघावडी संघाला. पहिला फलंदाज बाद होतोय वाघावडी संघाचा. बुधाजी बॅक टू द पॅव्हलियन. तर पहिला गोलंदाज मात्र बडवल संघाकडून गजानन सिंगवा. पहिला हादरा बसतोय वाघावडी संघाला. चंदर बुधाजी चौधरी पहिला फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. एक मोठा फलंदाज ज्याने मागच्या
मॅच मध्ये वाकडीच्या मैदानावरती मालिकावीर ठरलेला फलंदाज बुधाजी चौधरी मात्र तंबूच्या आश्रयाला येतोय. तर नवीन फलंदाज अविनाश वाघ. तर पहिला चेंडू फेकला मात्र या गोलंदाज गजानन शिंगवानं पहिल्या चेंडूवरती सफलता. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकला मात्र नवीन फलंदाज अविनाश वाघावडी संघाकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटची इनर लागतोय. चेंडू हवेत आणि झेल खाली क्षेत्ररक्षक. बॅक टू बॅक दुसरे हादरा बसतोय मात्र या वाघावडी संघाला. तर दुसरा फलंदाज बाद होतोय मात्र वाघावडी संघाचा. अविनाश येतोय तंबूच्या आश्रयाला मात्र कुठलं खातं न खोलता मात्र अविनाश सुद्धा बाद होतोय मात्र त्यांची जागा भोंगाडचं नवीन फलंदाज मात्र प्रकाश वीर जातोय. स्वतः संघनायक असतील मात्र या वाघावडी संघाचं. तर आता मात्र प्रथम स्ट्राईकला फलंदाज मात्र येतोय चंदर. तर यावेळेस मात्र चंदर वाघ असतील स्ट्राईकला. तर दोन फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आलेत या वाघावडी संघाच्या. यावेळेस मात्र गजानन सिंगवा एक सुरेख गोलंदाजी करतो. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू चाललाय सीमारेषेकडे. 2 टप्प्याने चेंडू चाललाय सीमारेषे पार. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली मात्र 2 गाड्याच्या मोबदल्यात 4 या धावसंख्येवरती. तर यावेळेस मात्र चंदर वाघ एक सुरेख फलंदाज मात्र वाघावाडी संघाकडून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा गली पॉइंटला चेंडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण. एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचली मात्र 2 गाड्याच्या मोबदल्यात 5 अशी धावसंख्या. मात्र लेफ्ट हँड फलंदाज मात्र प्रकाश वीर वाघावाडी संघाकडून. एक सुरेख गोलंदाज आणि फलंदाज वाघावाडी संघाचा. डावखुरी हाताचा फलंदाज मात्र स्वतः संघनायक वाघावाडी संघाचा. तर गजानन सिंगवा खरोखर सुरेख गोलंदाजी करतोय मात्र यावेळेस मात्र प्रकाश वीर आपल्या संघासाठी मात्र किती धावांचं योगदान देतील बघूया स्ट्राईकला. तर यावेळेस मात्र गजानन शिंगवा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय मात्र निर्धाव. या निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. धावसंख्या स्थिरावली मात्र 2 गाड्याच्या मोबदल्यात 5 अशी धावसंख्या. म्हणजे एक सुरेख गोलंदाजी मात्र या बडवल संघाकडून गजानन शिंगवा या गोलंदाजाचे. पहिलं षटक मात्र पॉवर प्लेचं षटक असणार आहे. त्यामध्ये काही चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. तर ऑन द स्ट्राईक असणारे मात्र फलंदाज प्रकाश वीर वाघावडी संघाचा संघनायक स्वतः. मात्र चेंडू चाललाय मात्र सरळ सीमारेषेकडे चेंडू चालला होता परंतु सुरेख क्षेत्ररक्षण. या एका धावेने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोचली 2 गाड्याच्या मोबदल्यात 6 या धावसंख्येवरती. एक सुरेख गोलंदाजी मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना मात्र गजानन शिंगवा. अवघ्या मात्र 2 बली मिळवतो आणि अवघ्या धावा खर्च केल्या त्या 6 धावसंख्या. म्हणजे खरोखरच सुरेख गोलंदाजी केली या गोलंदाज गजानन शिंगवानं. बघूया तर वैयक्तिक पहिलं तर सांघिक दुसरे षटक संघनायक कोणाच्या हातामध्ये देईल. तर नवीन गोलंदाज मात्र बडवल संघाकडून. खरोखरच खूप लांबून हा संघ आलेला बडवल संघ. तर नाथा वाघ. तर यावेळेस मात्र
लेफ्ट हँड गोलंदाज स्वतः संघनायक वाघावाडी संघाकडून प्रकाश शुभेर. तर यावेळेस मात्र संघाच्या संघनायकाने मात्र नाथा वाघ या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. तर बघूया 2 गाड्याच्या मोबदल्यात मात्र वाघावाडी संघ जाऊन पोचलाय तो 2 गाड्याच्या मोबदल्यात 6 अशी धावसंख्या म्हणजे सुरेख सुरुवात केली या बडवल संघाने गोलंदाजी केली. मात्र खरोखरच जखडून ठेवलं. मात्र पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्या गजानन शिंगवानं 2 गडी मिळवल्या. तरी संघनायकाने मात्र विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती नाथा वाघ या गोलंदाजावरती. खरोखर एक 15 ते 16 पावलांचा रनअप असणार आहे या गोलंदाजाचा. यावेळेस मात्र ऑन द स्ट्राईक प्रकाश बीर. यावेळेस मात्र फसवा चेंडू चाललाय मात्र निर्धाव. धावसंख्या स्थिर 2 गाड्याच्या मोबदल्यात 6 अशी धावसंख्या. खरोखरच सुरेख गोलंदाजी या बडवल संघाची. यावेळेस मात्र स्वतः संघनायक या वाघावडे संघाचा प्रकाश वीर डावखुरी हाताचा फलंदाज. मात्र यावेळेस प्रकाश वीर जडेजा या नावाने ओळखला जाणारा वाघावडे संघाचा फलंदाज प्रकाश वीर. यावेळी मात्र बॅक टू बॅक मला तर पंचांचा इशारा येतोय अवांतर चेंडूचा. या अवांतर चेंडूने धावसंख्या जाऊन पोचली ती मात्र अवघी 7 या आकड्यावरती जाऊन पोचल्या. खरोखरच एक बॅकफुटवर आणून ठेवलंय या वाघावडे संघाला. मोठ्या संघाला मात्र जखडून ठेवलाय. पनवेल तालुक्यातल्या संघाला जखडून ठेवलंय या वाघावाडी संघाला बडवल संघाने. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नाथा वाघ सुरेख गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू चाललाय मात्र खरोखर सुरेख रन आउटचा चान्स असणार आहे. मात्र बॅक टू बॅक 3रा गडी बाद प्रकाश वीर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे यावेळेस मात्र 3रा फलंदाज बाद होतोय. संघाचा संघनायक मात्र बाद होतोय मात्र प्रकाश वीर. यावेळेस मात्र खरोखर बॅकफुटवर आलाय हा संघ. वाघावडे संघ एक मोठा संघ मानला जातोय पनवेल तालुक्यामध्ये. त्यांची जागा भरण्यासाठी नवीन फलंदाज मात्र डावखुरी हाताचा फलंदाज अंकुश वाघ. तर यावेळेस मात्र दुसरं षटक हाताळताना मात्र नाथा वाघ या गोलंदाजावरती मात्र संघाच्या संघनायकाने मात्र विश्वास दाखवलाय. खरोखरच त्या विश्वासाला खरोखरच उतरलाय हा गोलंदाज. मात्र नाथा वाघ सुरेख गोलंदाजी करतोय बडवल संघाकडून. तर एक मोठ्या संघाला मात्र अडचणीत आणून ठेवलं या गोलंदाजानं. पहिले षटक फेकलं मात्र गजानन शिंगवाने अवघ्या 6 धावा खर्च केल्या. 2 गडी बाद केलेत या वाघावाडी संघाचे. तर त्यांच्याच मात्र पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय मात्र नाथा वाघ. तर ऑन द स्ट्राईक असणार आहे. प्रथम स्ट्राईकला आलेला फलंदाज मात्र अंकुश वाघ असणार आहे. तर सलामीला आलेला फलंदाज आदरून मात्र क्रीजवरती सुरक्षित चंदर वाघ. यावेळेस मात्र नाथा वाघ. यावेळेस मात्र गाली पडला चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषे पार. 4 धावे करता. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोचल्या 11 या धावसंख्येवर. तर खरोखरच मात्र संघ आपला अडचणीत सापडला या दुसऱ्या षटकामध्ये. तर धावसंख्या जाऊन पोचली मात्र 11 या धावसंख्येवरती. तर 3 गडी बाद होतं ते वाघावाडी संघाच्या. तर यावेळेस मात्र नाथा वाघ गोलंदाजी करतोय. एक 15 ते 16 पावलांचा रनअप असणार आहे. डावखुरी हाताचा फलंदाज असणार आहे मात्र अंकुश वाघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा नाथा वाघ. यावेळेस मात्र पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू फलंदाज बाद होत आहे. 4था हादरा बसलाय मात्र वाघावाडी संघाला. अंकुश वाघ यांची खेळी संपुष्टात. अंकुश वाघ बॅक टू द पॅव्हेलियन. 4था हादरा बस. चैता पाकाची रात पुनवेची चैता पाकाची येल जायली पाठीची आई येल जायली पाठीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची गुडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. धन्यवाद नितीन पाटील. यावेळेस मात्र 4था हादरा बसलाय मात्र वाघावाडी संघाला. अंकुशची केली संपुष्टात. तर नवीन फलंदाज मात्र
वाघावाडी संघाचा मंगल वाघ येतोय. तर यावेळेस मात्र खरोखरच अडचणीत सापडलाय मात्र वाघावाडी संघ. बडवल संघाच्या ताकदीची गोलंदाजी यावेळेस मात्र नाथा वाघ सुरेख गोलंदाजी करतोय. मात्र यावेळेस मात्र चौथा हादरा बसलाय वाघावाडी संघाला. तर पुन्हा एकदा डावखुरी हाताचा फलंदाज मंगल वाघ यावेळेस मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू सीमारेषे पलीकडे चाललाय. चेंडू मात्र वन भाऊ सीमारेषा पार. 4 धावा. डीजे केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा. नाही झालो ग म्हातारा तुला मी दावीन सातारा. धन्यवाद डीजे. खरोखरच धून वाजवली. आता या विष्णू सर आपण आपल्या व्यासपीठावरती स्वागत आहे या. तर यावेळेस मात्र या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 4 गड्याच्या मोबदल्यात 15 या धावसंख्येवरती विष्णू गडकरी यांचं आगमन झालंय. तर या पण मंचावरती आपलं सरस स्वागत आयोजकांकडून. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. नाथा वाघ यावेळेस जो संघ अडचणीत सापडला होता मात्र या मंगल वाघनं कुठेतरी या 4 धावेने स्कोर कार्ड पुढे नेलं. यावेळेस मात्र चेंडू चाललाय लेग एसटी सोडून पंच कैलास वाघमारे यांच्याकडून अवांतर चेंडूचा इशारा येतोय. मात्र या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 16 या धावसंख्येवरती. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा नाथा वाघ गोलंदाजीच्या मार्कवरती असणार आहे. तर यावेळेस मात्र मंगल वाघ आल्या मात्र चौकाराने आपलं स्वागत केलं या मंगल वाघना. यावेळेस मात्र ब्लॉकर लाईनचा चेंडू मात्र स्वतःच कर्णधार यावेळेस एक धाव काही रोखू शकत नाही. एका धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 4 गड्याच्या मोबदल्यात 16 या धावसंख्येवरती. तर दुसरं षटक बाप करा. तर 17 धावसंख्या झाल्यात. मात्र 2 षटकाचा खेळ संपतोय. या 2 षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 4 गड्याच्या मोबदल्यात 17 या धावसंख्येवरती. तर आता मात्र बघूया संघ नायकांनी कोणाच्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. रमेश मेंगाळ येतोय 3रं षटक हाताळण्यासाठी. मात्र बडवल संघाकडून रमेश मेंगाळ. तर यावेळेस तर 3रं षटक हाताळण्यासाठी मात्र बडवल संघाकडून एक गोलंदाज वापरलाय तो मात्र रमेश मेंगाळ. सुरेख मात्र या अडचणीत आणून ठेवले वाघावाडी संघाला. मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाघावाडी संघ जाऊन पोहोचलाय 4 गड्याच्या मोबदल्यात 17 या धावसंख्येवरती. खरोखरच सुरेख सुरुवात केली मात्र या बडवल संघानं. तर यावेळेस मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार रमेश. तर यावेळेस मात्र रनआउटचा चान्स होता. मात्र यापुढचं धावतं वर्णन करतील मात्र आमचे राजेश शिनार सर. हॅलो. तर पुढे शेत सर्व तमाम क्रिकेट रसिकांचा दोस्ती स्पोर्ट वाकडी आद्य क्रांतीवीर वासुदेव बडवल फडके क्रांतीवीर चषक 2019 या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. सामना आपल्या पाहायला मिळतो. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना एका बाजूला बडवल संघ पाहतोय तर दुसऱ्या बाजूला वाघाची वाडी संघ. जवळजवळ इथे विचार करत 3ऱ्या षटकाला सुरुवात झाली. गोलंदाज आलाय रमेश मंगल. त्याच्या पहिल्या चेंडूत 1 धावली. पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या गजानन सिंगवानं. नाथा धावण्याने दुसरं षटक नाथा वाघनं दुसरं षटक फेकलं. 11 धावा खर्च केल्या आणि 3ऱ्या षटकामध्ये सुरुवात झाली. रमेश मेंगाल हा गोलंदाजीवरती दाखल झालाय. सध्या स्थिती जर आपण पाहिली गेली 4 फलंदाज इथं बाद झालेत. वाघाची वाडी क्रिकेट संघाची खेळपट्टीवरती सध्या खेळपट्टीवरती तुम्हाला चंद्र वाघ आणि फलंदाज मंगल वाघ हे 2 खेळाडू पाहायला मिळत आहेत. इथे मात्र फक्त सिंगल येते. संत गती सुरुवात सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते वाघाची वाडी क्रिकेट संघाला. मागच्या सामना देखील तुम्ही पाहिला असेल. या वाघाची वाडी संघाला 39 धावा डिफेन्स करायच्या होत्या. नाकिनल आणलं होतं पण शेवटच्या मुमेंटला शेवटच्या षटकामध्ये
चांगला परफॉर्मन्स दाखवला खेळून आणि सामना मात्र आपल्या बाजूने झुकवून दिलाय. इथे मात्र दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना पाहतोय. इथून जर हा सामना एक संघ जिंकेल आणि तो त्या संघाला मात्र फक्त एकच सामना खेळावा लागेल, तर रोज एक संघ इथे आपल्या सुपर 4 मध्ये क्वालिफाय करायचं आहे. शॉर्ट पिच होता, क्रॉस फटका इथे जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. तेवढी ताकद होती या फटक्यामध्ये. चेंडू फेकून दिले, सीमा पार, खणखणीत षटकार. मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला बनवून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला आलो आज घेऊन सिनेमाला बनवून मामाला मी माझ्या धन्यवाद डीजी. महाराष्ट्राचे सुपर डुपर कवी गायक एकनाथजी माली मॅन फ्रॉम केवाले यांचे गाणं तुम्हाला पाहायला मिळतं. 51 धाबा धावपलकावरती 25 लॉस ऑफ 4 विकेट 25 धाबा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. लोकांना यायचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकलाय सिडी मिड ऑफला डायरेक्ट हिटचा प्रयत्न ढाका बिटरलाई गोलंदाज सिंगल एदियम. दडपण आलं होतं वाघाजीवाडी क्रिकेट संघावरती मध्ये दडपणाखाली जुगारून मंगल वाघ ज्याने एक षटकार सोकलाय, एक चौका ठोकलाय, तब्बल 13 धावांची किली सजवली. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहायला मिळते चंद्र वाघ याने एक चौका ठोकलाय. 6 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. रेस आपण इथे जाऊया मैदानावरती. चांगला सामना प्रेक्षकांच्या भेटीला येते. अतिशय चांगली स्पर्धा देखील. लो फुलटस होता, सन्मान दिलाय. इथे मात्र कव्हर पॉइंट मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला येतोय. सिंगा आली दुसऱ्या धाब्यासाठी निघाले जोखीम होऊ शकाले. एस डेफिनेटली ज्या फलंदाजांना संकट मोचन फलंदाजी केली होती तो फलंदाज इथं बाद झालाय. मंगल वाघ बॅक टू दी पेव्हलियन. अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, हे कशाला कशाला आगाऊपणा तू केलास रे. धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे, धावता धावता फुकट तू रन आउट झालास रे. एस धन्यवाद डीसी. मंगल वाघ इथे मात्र जरूर त्यानं वेडपणा केला होता, आगाऊपणा केला होता, कारण त्या सेट झाला होता खेळपट्टीवरती आणि त्या फलंदाजाला थांबायचं होते कारण संकट आलं होतं, सावट आलं होतं तुमच्या संघावरती. किमान 40 5 षटकामध्ये 13 धावांची केली जरूर सजवली होती मंगल वाघनं आणि इथून जर 40-45 धावा आल्या तर सामना चांगला मुवमेंट वरती तुम्हाला पाहायला मिळेल. सदर स्थिती थोडी नाजूक पाहायला मिळते. बडबड संघाच्या गोलंदाजाचं मी कौतुक करेन. कमालीचं षटक एका पाठोपाठ षटक इथं हाताळलं जाते बडबड संघाकडनं. ब्लॉकरला इथचा क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला जातोय. आणखी एक विकेट आली असती मात्र इथे हिट झाला नाहीये. इथे मात्र एस एकदा इथं तुम्हाला पाहायला मिळते 22च्या स्वरूपात. षटक देखील इथं जवळ संपला जातोय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर स्कोरबोर्डवरती नजर टाकली तर वाघाचीवाडी क्रिकेट संघाचे एकूण 5 फलंदाज बाद झालेत आणि 5 फलंदाज बाद असताना संघ पोहोचलाय 28 या धावसंख्येवरती. आईनाचे बाईना घेतल्याशिवाय जाईना, बायको मिळाली मेड इन चायना, बायको मिळाली मेड इन चायना. आईनाचे बाईना घेतल्याशिवाय जाईना, बायको मिळाली मेड इन चायना. आईनाचे बाईना घेतल्याशिवाय जाईना, बायको मिळाली मेड इन चायना. इस मजेचा संदेश विचार केला. मागचा सामना देखील ज्या प्रकारे खेळला होता वाघाचीवाडी संघ गोरेगाव संघावर त्यावेळी देखील 3 षटकामध्ये 28 धावा जमवले होते या संघाने आणि तीच परिस्थिती पुढे त्यांच्या बाजूने पाहायला मिळतील. आणि जे समेत जॉईन झाले मराठीचा एक सुमधुर आवाज विष्णू गडकरी मॅन फ्रॉम आंबिवली, त्यानंतर नारायण चौधरी असतील दोदानी, चंद्रकांत वाघ वाघाचीवाडी आणि अतुल कातकरी या सर्वांचा पुन्हा इथे आभार व्यक्त करतोय. आणि सातत्यानं समालोचकाचा पाठीचा कणा आमच्या समेत गुणलेखक जॉईन झाले संदेश पाटील मॅन फ्रॉम दुंद्री. या स्पर्धेसाठी सानिया डीजेचे प्रोप्रायटर नितीन पाटील यांची देखील डीजे धून सातत्याने तुम्हाला ऐकायला मिळते. ही स्पर्धा संस्कृती लाईव्हच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह देखील केली जाते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. या स्पर्धेसाठी आम्हाला मंडप सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली. त्यापूर्व साऊंड सर्व्हिसचे ओनर सुगंधा डांगरकर मॅन फ्रॉम उसरली आपले देखील हार्दिक स्वागत. आणि सामना इथं प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतोय. तमाम लाडक्या प्रेक्षक वर्गाचं पुनश्च आयोजकांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. शेवटचा षटक जे आपण स्लॉगरचं षटक म्हणतोय या स्लॉगरच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असणारे ज्या प्रकारे आम्ही उल्लेख केला होता की किमान 40 ते 45 धावा आल्या तर सामना बनू शकेल. बडबड संघ देखील तेवढा ताकदवार संघ आहे. बडबड ते वाकडी इतका अंतर आम्ही का कापलाय की त्यांना माहिती की वाघाचीवाडी क्रिकेट संघाला
जर आपण परास्त केलं तर किमान 90% मी म्हणेन की बडवल संघ सुपर फोर मध्ये जाण्याचं स्वप्न रंगवेल. कारण वाघाजीवाडी संघ तेवढा ताकदवार सध्या तुम्हाला पाहायला मिळतो. फुलटॉस होता या चेंडूवरती फायटा उठवायचा होता. शॉर्ट मिड विकेटला चेंडू येतोय, सिंगल पूर्ण केली जाते आणि बघता बघता इथे मात्र 2 धावा कम्प्लिटली पूर्ण केल्या जात आहेत. मैदानावरती गोलंदाज दाखल झाला षटक क्रमांक 4 फेकण्यासाठी भास्कर मंगल. तर अद्याप खेळपट्टीवरती 2 फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. चंदर वाघ जो सलामीचा फलंदाज अद्याप माझा ते तळ टोकून राहिलाय, तर दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वर उघडा. चंद्र वाघचा विचार केला चौका टोकलाय जवळ 6 चेंडू मध्ये जवळजवळ जर विचार केला तर 8 धावांची केली या चंद्रनं सजवली. चंद्रसाठी चेंडू होता, गुडघा टेक तमाशा देख अशा प्रकारचा फटका होता. तिथे मात्र सीमारेषेला क्षेत्ररक्षण तैनात झाला होता आणि पैकी थोडी खराब पाहायला मिळाले आणि तत्पर फायदा उठवलाय या 2 फलंदाजांना 2 धावांसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांपैकी संघ पुढे सरकताना तुम्हाला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये गजानन सिंगवाचं आम्ही कौतुक करू. अवघ्या 6 धावांचा षटक 2 सफलता. त्यानंतर आला नाथा वाघ, त्याने धावा खर्च केल्या 11, 2 सफलता. त्यानंतर आला रमेश मेंगा, धावा खर्च केल्या 11 आणि त्यानंतर मात्र आलाय भास्कर. मोठा फटका, बॅटचं पेस ओपन केलंय, उंची जास्त लांबी कमी, मात्र झेल टिपण्यासाठी बॅकअप नव्हता. कारण सातत्यानं असं म्हटलं जाते टिप्पा झेल जिंका क्रिकेटचा खेळ, टेक द कॅच विन द मॅच अशा प्रकारचा हा झेल होता. मध्ये चुकी केली आणि चंद्र वाघ याला मात्र इथं दिलाय जीवदान. असंख्य अद्याप आलाक पाहायला गेला तर 34 धावा अद्याप धावफलकावरती पाहायला मिळते. 3 चेंडू फेकून झालेत, 3 चेंडू 2 धावा म्हणजे प्रत्येकी 6 धावा इथे अद्याप खर्च केलेत भास्कर मेंगाल या गोलंदाजानं. शॉर्टपीस होता, मोठा फटका, 1 झेलची किंमत तेवढं सीमा पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. मिळालं जीवदान, याला मिळालं जीवदान, या फलंदाजाला मिळालं जीवदान. मेलेला कोंबडा जिवंत झालाय गाजविल मैदान. येस, धन्यवाद. ही नितीन पाटीलची ओळख. कारण जीवदान दिलेला आता चंद्र वाघला आणि जीवदानचा फायदा जरूर घेताना तुम्हाला चंद्र वाघ सध्या तरी खेळपट्टीवरती आग ओकताना पाहायला मिळते. संघ तब्बल थेट पदार्पण करतोय, 40 आकड्यावरती चुंबन घेतलंय. यावेळेचा चेंडू सोडून दिले, पंच इशारा करताय उजव्या एसटीच्या बाहेरून जातोय. इट इज अ वाईट आणि की खराब धाव 41 धावा तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. आणि इथून जर विचार करायचा 40 धावांची चर्चा आम्ही केली होती, त्या 41 धावा अद्याप धावफलकावरती लगावले गेलेत आणि या षटकाचे अद्याप चेंडू बाकी असतील जवळ 2 चेंडूचा पूर्वार्थ अद्याप बाकी. चंद्रसाठी हा चेंडू होता, इथं मात्र फायनल क्रिजनला क्षेत्ररक्षण होता, खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय आणि एका टप्प्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चंद्र वाघ ब्रॅनेट चौकार. रेस चंद्रवाघ नाबा 24 धावांची केली, ते सजवली, संघाला पोहोचवलाय 45 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू या षटकातील. मोठा फटका आलाय, गॅप शॉट सिलेक्शन, क्षेत्ररक्षण कोणी नाही, एक डब्याने चेंडू सीमा पार 4 धावेसाठी आणि इथे मात्र इनिंग संपली जाते. 49 धावा इथे तुम्हाला धावफलकावरती पाहायला मिळतील. हा चेंडू विष्णू गडकरी अडला असता का क्षेत्ररक्षकांना आलस दाखवला, का क्षेत्ररक्षकांना लेझी क्रिकेट दाखवला. कारण सातत्यानं म्हटलं जातंय प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करा फळ दिलं जाईल आणि इथे मध्ये कुठल्या प्रकारचा प्रयत्न केला नव्हता बडवल संघाच्या क्षेत्ररक्षकाकडून. आणि 51 धावा आले धावफलकावरती, 49 धावांचं भलं मोठं आव्हान इथं ठेवलं गेलंय बडवल संघापुढं. आणि आव्हान कशा प्रकारे पेललं जाईल धावत्यावर ऐकण्यासाठी आपण जाऊया. आंबिलून बिलान केलेत विष्णू गडकरी यांच्याकडे. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्तर नितीन यांच्याकडे एक सुमधुर गाणी ऐकण्यासाठी.
मारुती भगत आपण व्यासपीठात संपर्क साधा. मारुती भगत. तर यापुढील पहिल्या फेरीतील दुसरा सामना होईल. निंबोडे संघाचा संघनायक त्यानंतर कोंडीची वाडी संघाचा संघनायक आपल्या नाणेफेकीच्या कॉलसाठी यायचं. बॉल द्या आयोजक, बॉल द्या. तर या दोन्ही संघनायक निंबोडे वर्सेस कोंडीची वाडी असा सामना इथं होईल. निंबोडे संघाचा आम्ही कौतुक करू, आभार व्यक्त करू, ज्यांना तब्बल 11:30 ते 12 वाजता या स्पर्धेसाठी उपस्थित दाखवले. त्यांना देखील दुसरा सामना इथं खेळायचा होता आणि त्या कारण त्याने नियमांचं पालन देखील केलं होतं. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. निंबोडे वर्सेस कोंडीची वाडी असा सामना होईल. तर तुम्ही जाऊया आपण या दुसऱ्या सत्रासाठी धावतो वर्ण ऐकण्यासाठी. पुढचा आवाज तुमच्या समोर येतोय. विष्णू गडकरी मॅन फ्रॉम आंबिवली. हॅलो. तर या ठिकाणी आपण पाहतोय 14 विद्या 64 कलेंच्या अधिपती गंधर्या बुद्धीची देवता ज्याला म्हटली जाते, ज्यांच्या माध्यमातून मा जिजाऊंना स्वराज्याचं देखणं स्वप्न ठेवलं होतं ते छत्रपती शिवरायानं सातत्याने खरं केलं होतं आणि आपल्या खांद्यावर घेऊन जबाबदारी पेळली होती. त्या संभाजीराजाने या तिन्ही महापुरुषांना या स्पर्धेच्या माध्यमातून मानाचा मुद्रा देऊया. पनवेल आदिवासी क्रिकेटच्या माध्यमातून दोस्ती स्पोर्ट वाकडी आयोजित आपण पाहतोय आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके हुतात्मा नाग्या माधव कातकर यांच्या स्मरणार्थ क्रांतीवीर चषक 2019 आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्या ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी योगदान दिलं त्यांचं सुद्धा आभार व्यक्त करूया. या स्पर्धेच्या माध्यमातून समालोचकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं होतं राजेश शिनारे, धुंद्रे, त्यांच्यानंतर आपण पाहतो चंद्रकांत वाघ, नारायण चौधरी धोदानी, अतुल कातकरी वेशवे आणि गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर संदेश पाटील धुंद्रे आणि डीजे मास्टरांच्या भूमिकेमध्ये सानिया डीजेचे ऑनर नितीन पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकता. त्याच्यानंतर पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर अजित कुटले सर नांदगाव, सुनील कातकरी वेशवी, अतुल कातकरी वेशवी यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. त्याच्यानंतर आपण पाहतो संस्कृती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह कव्हरेज आपण पाहू. ज्ञानदेव म्हात्रे यांच्या समीर भगत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहू शकतो युट्यूबवर. त्यांचं सुद्धा घर बसल्या बसल्या आनंद घेत असतील त्या प्रेक्षकांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. आयोजकांनी घेतलेली मेहनत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतोय आकाश वीर, पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑफ साईडला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संत गतीनं का होईना धावफलक हलणं खूप गरजेचं असतं. एका धावेनं संघाचं अकाउंट ओपन केलं गेले. सोमनाथ वाघ या फलंदाजानं ही संत गती म्हणजे जर कासवाच्या गतीनं धावफलक हलतं ठेवले. 50 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी 50 धाव्यांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल यावेळेला ब्लॉक हॉलचा चेंडू पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र ज्याला म्हटलं जातंय ब्लॉक हॉल चेंडू. क्रिकेटमध्ये राजेश नेहमी दोनच गोष्टींचा सन्मान केला जातो. एक म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे ब्लॉक हॉलचा चेंडू. आणि इथे पाहायला गेला ब्लॉक हॉलमध्ये चेंडू एक धाव आली आणि एका धावीच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावर. 2 धावा धबालकर पाहायला मिळतात. इथून चांगली सावध सुरुवात केली गेली. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एक लॉंग ऑफला, एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पाहायला. क्षेत्ररक्षक व्ह्यूअर्सना केली गेली शॉट, फाईन लेग शॉट, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये ट्रॅव्हल होताना पंचांचा इशारा आलाय. 1 बाउन्स सीमा पार, पहिला वैला चौकार. थँक्यू. तर पाहायला गेलं तर आकाशात सूर्य उगवला नसता तर आकाशाचा रंग आपल्याला समजला नसता आणि छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तर आपल्याला हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. जाऊया पुन्हा एकदा मैदान आहे. प्रकाश वीर गोलंदाजी मार्कवर राईट टर्म
ओव्हर द विकेट. या वेळेला गुडले स्पॉटवरना चेंडू टेकअप होताना आपण पाहिला. चेंडूची दिशा आणि लाईन लेंथ जर पाहिली तर चेंडू उचली घेतला होता आणि बॅटच्या पट्ट्यामध्ये आला नाहीये. इथून निर्धाव चेंडूची सांगता जितके तुम्ही निर्धाव चेंडू खेळाल तितकं तुमच्यावर प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये नेहमी फलंदाजी दादागिरी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू पाहायला मिळाला. इथे मात्र गोलंदाज मात्र आपली दादागिरी व्यक्त करताना प्रकाश वीर या गोलंदाजाला आपल्याला पाहू शकतो. म्हणजे नेहमी आपण क्रिकेटमध्ये पाहतोय पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असतं त्या षटकामध्ये फलंदाज नेहमी आपली दादागिरी दाखवताना पाहायला मिळतात. मात्र इथे तसं चित्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मात्र इथे गोलंदाज आपली दादागिरी प्रस्थापित करताना पाहायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा ऑफ स्टिकला चेंडू फेकला होता. ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू सुरेख चेंडू फेकला आणि इथे पहिलं षटक समाप्तीचा इशारा पंचांचा आणि पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय. आणि धापलकर एकूण धावा पाहायला मिळतात. बिनगडी बाद असताना 6 धावा. पोरीचा भरोसा नाही र बिलकुल भरोसा नाही. हल्लीच्या पोरीचा भरोसा नाही र थँक्यू. पाहायला गेलं तर पहिलं षटक मार्गस्थ असताना 6 धावा धापलकर पाहायला मिळतात. जबरदस्त गोलंदाजी म्हणजे ज्या प्रकारे फलंदाजी केली होती 49 धावा धापलकर लावण्याचं काम केलं गेलं होतं आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं होतं. इथून दुसरा गोलंदाज वापरला जातोय. गोलंदाजी मार्कर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी ज्या गोलंदाजी हाती चेंडू सोपवला गेलाय जबाबदारी टाकली गेली. ही जबाबदारी कशा प्रकारे पेलवली जाईल कारण दोन्ही सलामीवर मैदानाच्या आतमध्ये सावध सुरुवात कासवाच्या गतीनं धावफलकाला आकार देताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण एका धावेनं संघ पराभूत सुद्धा होऊ शकतो. एका धावेनं संघ विजय सुद्धा होऊ शकतो. म्हणजे ही शांतता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतो. पहिल्या षटकामध्ये शांतता जर पाहिली गेली तर वादला पूर्वीचं संकेत तर नाहीये. असं होऊ शकतं का. अविनाश वाघ दुसऱ्या क्रमांकावर आलाय गोलंदाजी मार्कर. मात्र समोर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सोमनाथ राजेश आकाड. तर नॉन स्ट्राईक एंडला सोमनाथ वाघ याला राजेश आकाडे याला आपण पाहू शकतो. स्ट्राईक एंडला इथून चांगले फटके खेळावे लागतील. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची इनसाइडेड शॉर्ट फाईन लेग मध्ये चेंडू त्या झेल टिपला गेला आणि पहिली सफलता गोलंदाज आपण पाहतोय अविनाश वाघ याच्या नावावर. एकूण धावा धापलकर 6 असताना नाकान मोत्याची सारी चमकीची घेईन तुला. आपलं लगीन झाल्यावर सख्खे गोव्याला नेईन तुला. आपलं लगीन झाल्यावर सख्खे गोव्याला नेईन तुला. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी आपण पाहिलं पहिला चेंडू फेकला होता अविनाश वाघ या गोलंदाजानं. जबरदस्त गोलंदाजी दाखवली गेली आहे. म्हणजे पहिल्या षटकामध्ये प्रकाश वीर या गोलंदाजानं रोखून धरलं होतं. अवघ्या 6 धावा खर्च केले गेले होते. एकही सफलता त्याच्या नावावर नव्हती. मात्र पहिला ब्रेक थ्रू दिलाय अविनाश वाघ या गोलंदाजानं. इथून सलामीवराची जोडी फोडण्यात यशस्वी ठरलाय. राजेश आकाडे या फलंदाजाला मात्र माघारी परतवण्याचं काम केलं गेलंय. या वेळेला आडव्या पट्ट्याने खेळण्याचा ताकदीचा प्रचंड वापर केलाय. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहिला. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने चूक केली गेली आहे आणि पाहायला गेलं तर 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवर. 8 धावा धापलकर पाहायला मिळतात. दुसरं षटक मार्गस्थ असताना या षटकामध्ये किती धावा खर्च केल्या जातील 2 फलंदाज आपण पाहतो. तिसऱ्या क्रमांकावर आलाय फलंदाज अभिजित वाघ आणि सोमनाथ वाघ अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. संदेश पाटील आम्हाला या ठिकाणी सांगतात की धापलकर एकूण धावा पाहायला मिळतात 8 धावा आणि इथून चांगले फटके खेळावे लागतील. क्षेत्ररक्षकाचा विचार केला थोडं विखुरलं गेलंय. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. या वेळेला अॅक्रोदुलाईन खेळण्याचा प्रयत्न केलाय. गॅप शॉट सिलेक्शन जरूर केला गेला होता. मात्र इथे क्षेत्ररक्षकाने झेल सोडलाय आणि या झेलची किंमत येणाऱ्या पुढच्या षटकामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. कशा प्रकारे मोजली जाईल ते सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळेल. धापलकर वेगानं सरकलं गेलंय. धापलक एक गडी बाद असताना 12 या आकड्यावर. एवढूशी चूक याला महाग पडली. एवढूशी चूक
याला महाग पडली क्याची सोडली रे याने क्याची सोडली. इथे मात्र क्षेत्ररक्षकाने आपण पाहिला होता लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने चूक केली होती आणि या चुकीची किंमत नक्कीच मोजावी लागेल का. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि यष्टीरक्षकाने मात्र आपलं काम चोखपणे बजावले. दुसऱ्या गडी बाद होतो. एकूण धावा धपालकावर 12 धावा. मुंबईची पावनी हिंमत तर गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाज मार्कर अविनाश वाघ जबरदस्त कामगिरी. यावेळेला इनसाइड एज आणि तिसरा फलंदाज बाद होतोय. फलंदाजी करणारा संघ आपण पाहायला गेला भडवळ संघ आणि 12 धावा धपलकाव. तिसरा गडी मात्र या ठिकाणी माघारी परतलाय. थँक्यू. तर इथे मात्र आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये नक्की जीवदान मिळालं होतं. 4 धावा मिळाल्या होत्या. या जीवदानाचा फायदा उचलू शकला नाहीये फलंदाज. मात्र पुढच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपली विकेट गमवावी लागली होती. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू पंचांकडे अपील केली गेली होती पायचीची. मात्र पंचानं लाईन आणि लेन पाहिली. डावे एसटीच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांचा इशारा आला षटक समाप्तीचा. दुसरं षटक या ठिकाणी समाप्त झाले. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. अविनाश वाघ याच्या माध्यमातून धावा खर्च केल्या गेल्या होत्या 7 आणि फलंदाज बाद झाले होते. या षटकामध्ये 3 फलंदाज बाद झाले होते. इथून चांगली कामगिरी आपल्या गोलंदाजाची दादागिरी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करणारा वाघाची वाडी संघ जबरदस्त प्रदर्शन या सामन्यामध्ये पाहायला मिळते. तत्पूर्वी जाऊया डीजे. तर इथे पाहायला गेलं तर उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळते. पहिला गोलंदाज आपण पाहिला होता प्रकाश वीर यानं 6 धावा खर्च केले गेल्या होत्या. दुसरा गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7. एकूण गोलंदाज बाद झाले ते 3 आणि तिसऱ्या क्रमांकावर गोलंदाजी करण्यासाठी अंकुश वाघ याला 5 रन केले गेले. चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांना सुद्धा अशा प्रकारचे सामने नेहमी पाहायला येणारे चेंडू असतील 12 आणि गरज असेल 37 धाव्यांची. कशा प्रकारे धावा ठोकल्या जातील मैदानामध्ये फलंदाजी करणारा वाघाची वाडी संघ आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला फलंदाजी करणारा वडवल संघ. पहिल्या अंकामध्ये फलंदाजी करता वाघाची वाडीच्या संघाने जबरदस्त फलंदाजी आपल्याला दाखवली होती. चौकार षटकार सुद्धा चांगले पाहायला मिळत. या सामन्यामध्ये असं चित्र मात्र आपल्याला आजूपर्यंत पाहायला एक चौकाराचा अपवाद जर आपण या ठिकाणी वगळला. पहिल्या षटकामध्ये एक चौकार आणि दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार. यावेळेला मलिंगा स्टाईलनं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर अंकुश वाघ याच्या माध्यमातून पहिला चेंडू सुरेख चेंडू टाकला होता. फलंदाजाला मात्र या ठिकाणी हात खोलण्यापासून वंचित ठेवलं गेलंय. शांत बसवलं गेलंय. धापलकाचा विचार केला. 11 चेंडू आणि गरज आहे 37 धाब्यांची. इथे मात्र मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज मात्र या ठिकाणी चौथा हादरा मिळतोय. फलंदाजी करणारा बडवल संघाला फलंदाज बाद झालाय. मंगेश मेंगाल बॅक टू द पवेलियन. थँक्यू.
तर पाहायला गेलं तर येणारे चेंडू असतील 10 आणि गरज असेल 37 धाब्यांची. इथून मात्र मोठे फटके एखादं लांब लचक षटक करावं लागेल. चौकार षटकारांची बरसात या ठिकाणी पाहायला मिळेल. तर भडवल संघाच्या पाठीराख्यामध्ये कुठेतरी नाराजी व्यक्त आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला अकराज लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता, सफल झाला होता फलंदाज. डीप पाहिलेला चेंडू ट्रॅव्हल तर मन पाहिला, चेंडू जातो वन बाउन्स सीमा पार, दणदणीत चौकार. थँक्यू. तर पाहायला गेलं मेघनाथ सोमनाथ वाघ या फलंदाजावर मोठी जबाबदारी टाकली गेली आहे संघाची. मात्र इथून चांगले फटके खेळावे लागते सोमनाथ वाघ आणि फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जैतू वाघ आणि गजानन सिगवा या फलंदाजाला आपण पाहू शकतो. जैतू वाघ या फलंदाजांना चौकार नक्की ठोकला. इथे मात्र आपले आक्रमक इरादे मात्र स्पष्ट जाहीर केले मैदानामध्ये. मी जोपर्यंत मैदानामध्ये असेल तोपर्यंत सामना या अवलीला जबरदस्त लॉफ्टेड फटका. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता मात्र क्षेत्ररक्षक बना दर्शक आणि चेंडू फरार सीमारेषेबाहेर, दणदणीत षटकार. हाताती आवळून बॅटी धरायला लागला, लहान वयाती बाबूराव छाती मारायला लागला. तर मागच्या सामन्याचा हिरो आपण पाहू शकता. या बलीला पुन्हा एकदा सफल झाला. डीप फायनलला चेंडू ट्रॅव्हल होता म्हणून पाहिला, शॉर्ट फायनल मध्ये चेंडू अडवला जातोय. तर पाहिलं 8 चेंडूमध्ये 33 धावांची भारदार खेळी केली होती या फलंदाजांना. मात्र या संघाची जबाबदारी घेऊन उतरलेला हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. मात्र इथे आपली जबाबदारी ओळखावी लागेल आणि सामन्याचा विचार केला तर 7 चेंडू आणि गरज असेल 26 धाब्यांची. अजूनही सामना झुकला नाहीये दोन्ही संघांच्या बाजूने. आपण पाहू शकतो क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 6 चेंडूमध्ये 40 धावा सुद्धा आपण पाहिल्या असतील, 6 चेंडूमध्ये 35 धावा सुद्धा पाहिल्या असतील. गोलंदाज आपण पाहतोय या बलीला जबरदस्त चेंडू आपण पाहिला होता. इन स्विंग चेंडू वळवण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आपण पाहिली होती. अंकुश वाघ या गोलंदाजाच्या माध्यमातून एक धाव मात्र रोखू शकला नाहीये. एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकला गेलाय 25 या आकड्यावर. 25 धावा दापालकर. 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय. 18 चेंडू मध्ये जर पाहायला गेलं तर 25 धावा दापालकर. अजूनही 25 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. येणारे चेंडू 6 आणि गरज असेल 25 धाव्यांची. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी डीजेच्या माध्यमातून आपण एक गाणं ऐकलं, समुदर खिशात असतील मनी तर माग लागतील 17 जणी. असं मात्र या कलियुगामध्ये घडताना आपण पाहू शकाल. पैशाची व्याख्या जाते तिथे बदलते. जर लग्नामध्ये जर वधूवराला दिलेलं त्याला हुंडा म्हणतात आणि बँकेने दिलं त्याला कर्ज म्हणतात आणि धर्म दाय म्हणजे मंदिराला आपण दान केलं त्याला देणगी म्हणतात. म्हणजे पैशाची व्याख्या प्रत्येक ठिकाणी बदलत असते. इथे मात्र पाहायला गेलं 3 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा दाभोलकर पाहायला मिळतात. चौथा गोलंदाज शेवटचं षटक घेऊन आलाय ज्ञानेश्वर उघडा. म्हणजे 6 चेंडू 25 धावांची गरज. राईट ओव्हर द विकेट न. यावेळेला ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने कट केला. ऑफ साईडला क्षेत्ररक्षक तैनात होता. मिड ऑफला 1 धाव आली आणि एका धावीच्या मदतीने संघ पुढे सरकला गेलाय 26 या आकड्यावर. येणारे चेंडू आपण पाहू शकता 5 आणि गरज असेल 24 धाव्यांची. इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाजी करणारी वाघाची वाडी संघाच्या माध्यमातून. यावेळेला लोफ उलटा चेंडू मोठा फटका खेळण्याचा जरूर मानस दाखल होता. 1 धाव घेतली जाते. लॉंगॉनच्या क्षेत्रामधून क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूपर्यंत पोहोचला होता. मात्र इथे खराब कलेक्शन पाहायला मिळालं. 2 धाव मिळाल्या. येणारे चेंडू असतील 4 आणि गरज असेल 22 धावेची. 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 28 या धावसंख्येवर. इथून 2 फटके मोठे खेळावे लागतील.
कंपल्सरी 6 धावा कराव्या लागतील. कंपल्सरी 22 धावा कुठून काढाव्या लागतील फलंदाजी करणाऱ्या भडवल. या वलेला लो फुल टच चेंडू परफेक्टली टायमिंग डीप मिडवेकला चेंडू फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क 6 रन. थँक्यू. तर विचार केला या फलंदाजाचा जैतू वाघ या फलंदाजा 5 चेंडूमध्ये 19 धावांचं योगदान आपल्या संघासाठी मात्र इथे देतोय. मात्र इथे या फलंदाजावर मात्र जबाबदारी टाकली आहे. त्याच जबाबदारी पार पडताना आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 18 धाव्यांची गरज. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर उघडा. या वेळेला लो फुल टच चेंडू डीप स्क्वेअर लेगला चेंडू मात्र खराब गोलंदाजी. 4 धावा मिळतात. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. एकूण धावा दाभोलकर पाहायला मिळतील. माफ करा 38 धावा दाभोलकर पाहायला मिळतात. गरज असेल या वेळेला जबरदस्त 2 फटके 2 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज अजून जिंकण्यासाठी. माफ करा इथे थोडी चुकी झाली होती. तर 38 धावा दाभोलकर पाहायला मिळतात. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर उघडा. जबरदस्त गोलंदाजी पाहणं खूप गरजेचं होतं. मात्र इथे फलंदाजाने आपली दादागिरी. या वेळेला फुल टच चेंडू फेकला गेलाय. डीप मिडू गेला. क्षेत्ररक्षक तैनात होता. 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी निघालेत. 2 धावा पूर्ण केल्या जातील का. मात्र इथे फलंदाज मात्र बाद झालाय. 5वा 6वा हादरा मात्र मिळतोय फलंदाजी करणाऱ्या भडवल संघाला. एकूण धावा दाभोलकर पाहायला मिळतात 39 धावा. तर 1 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. मात्र इथे पाहायला गेलं वाघाची वाडी संघानं सामना मात्र आपल्या बाजूने झुकवण्याचं काम केलं गेले. ज्या फलंदाजावर विश्वास टाकला होता जैतू वाघ या फलंदाजाला मात्र महागारी परतला. इथे मात्र 2 धावेची गरज होती का. मात्र इथे प्रश्न असेल. 7 चेंडूंनी 24 धाव्यांची बारदार खेळी केली होती आपल्या संघासाठी. इथून सामना वाचवण्याचा जरूर प्रयत्न केला गेला होता. जैतू वाघ मात्र मैदानामध्ये उभा असता तर या चेंडूवर एखादा फटका आला असता आणि इथून मात्र धावबाद झाला गेलाय जैतू वाघ. आणि आपल्या आशा मात्र संघाच्या पल्लवीत केल्या गेल्या होत्या. जैतू वाघ याच्या माध्यमातून 1 चेंडू 11 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. इथून मात्र एखादा 9 चेंडू खराब चेंडू आला तर नक्कीच सामना मात्र चांगला प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळेल का हे सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर ज्ञानेश्वर उघडा आपल्याला पाहायला मिळेल. ज्ञानेश्वर उघडा शेवटचा चेंडू घेऊन तयार असेल. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून एखादा मोठा फटका येईल का. शेवट मात्र गोड केला जाईल का हे सुद्धा चित्र आपल्याला पाहायला मिळेल. या वेळेला जबरदस्त प्रहार केलाय. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हलर पाहिला षटकारासाठी. मात्र मागच्या चेंडूवर जर एखादा षटकार आला असता निश्चितच सामना आपल्या खिशामध्ये घालण्याचं काम जरूर भडवल संघानं केलं.